मी विदर्भातली घटना अनेक ठिकाणी मांडली, तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल युट्यूबला. सख्खे बहीण भाऊ, सत्य बर का अगदी. बहिणीचं लग्न झालं, भावाचं लग्न बहिणीच्या लग्नाच्या वेळेला झालेलं होतं. चुकून बहीण गरीबाच्या घरात पडली. आता गरिबी श्रीमंती प्रारब्धाचा विषय आहे. काय ते काय ठरलेलं असतं, घर श्रीमंताचंच भेटेल. यात अनेक महिला अशा असतील त्यांचे भाऊ करोडपती आहे, बहीण गरीबाच्या घरात. ते प्रारब्ध आहे, जे वाट्याला आलं ते माणसाला भोगावं लागतं. ते काय कपाळावरती लिहून येत हा श्रीमंत हा गरीब. बहीण गरीबाच्या घरात पडली, पण भावानं बहिणीच्या घरी विवाहानंतर 2 वर्षानंतर जाणं बंद करून टाकलं. लाज वाटत होती त्याला बहिणीच्या गरिबीची, जात नव्हता. मी नाही जाणार माझ्या बहिणीकडे, का ती गरीब आहे. बायको आग्रह करायची, जाणं, जात नव्हता, लाज वाटायची. बहीण इतकी स्वाभिमानी होती बिचारी, कधी रुपयाचा त्रास दिला नाही भावाला. पण तरी ती लंकेची पार्वती आहे म्हणून याला शरम वाटत होती सख्या बहिणीची. पाठच्या बहिणीची लाज वाटते माणसाला. प्रॉपर्टी नसली की, फुटका मनी गळ्यात नसला की, इतका पैसा वाईट आहे. नात्याची ओळख करून देत असतो. इकडे बहिणीला 2 मुलं झाले, मोठे झाले, शाळेत जायला लागले. पण 2 भाच्यांना भावाने पाहिलं सुद्धा नाही. कसे दिसता बहिणीचे पोरं, काय बरं आहे की नाही, त्यांचं काही घेणं नाही. बहिणीचं लग्न झालं होतं तेव्हा भावाला मुलगी होती, मोठी होती, शाळेला जात होती. विवाह होऊन 10-12 वर्षाचा कालावधी झाला. तोपर्यंत भावाची मुलगी लग्नावर आली. सख्या बहिणीला आपल्या पोरीचं लग्न करायचंय, पण चुकून सुद्धा बातमी दिली नाही. एखादी सोयरीक बघा, जावायला काही सन्मान काही नाही. असं बहिणीचं लग्न ठरलं, पोरीचं लग्न ठरलं भावाच्या. बहिणीला फोन नाही. ज्या गावात बहीण दिली होती त्या मोर्शी सारख्या गावात पत्रिका पाठवल्या श्रीमंताला. सख्या बहिणीला पत्रिका नाही, कानावर बातमी सुद्धा नाही. माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, माझ्या दादाची पोरगी लग्नाला आली. गावातली एक मैत्रीण पत्रिका घेऊन आली. तिनं तिच्या नवऱ्याचं नाव खोडलं पत्रिकेवरच आणि हिच्या मालकाचं नाव टाकलं. माहिती होतं तिला यांचं जरा बिघडलंय, हिचा भाऊ हिच्याकडे येत नाही, आपणच काहीतरी युक्ती करून यांचं बहीण भावाचं नातं सुरळीत केलं पाहिजे. घेऊन आली. ताई, तुम्हाला एक आनंदाची बातमी देऊ का? काय बाई, सांगा ना. खूप आनंदाची बातमी. कोणती हो? तुमच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, बघा पत्रिका आली तुम्हाला. असा आनंद झाला तुम्हाला काय सांगा. माझ्या दादाच्या मुलीचं लग्न आहे. तिचा चेहरा आठवला. किती वर्ष झाले, आज 10-12 वर्ष झाली तिला पाहिलं नाही. कशी दिसत असेल आता. तिच्या हातातली पत्रिका हिसकूनच घेतली. त्यावर नवरदेव नवरीचा फोटो होता आणि भावाची पोरगी पाहिली. डोळे भरून आली तिची. शेवटी काही झालं तरी भाची होती ना. ही होण्याकरता, हिचा जन्म होण्याकरता
आपण भगवतीला नवस केला होता. विवाहाच्या अगोदर दादाला खूप सारी ओढ होती आपली, तशी त्याला मुलगी झाली पाहिजे ही प्रार्थना मी केली होती. खूप वेगळं समाधान पोरीचा, भावाच्या मुलीचा फोटो पाहताना. ठरवलं आता बिघडलेलं ना आता आपण सुरळीत करायचं, आपण जायचं तिच्या लग्नाला. नवऱ्याला बातमी सांगितली, बघा माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, चला तिकडे. मालक म्हणतो जाऊ नको, तुझा भाऊ अहंकारी आहे, आपल्या गरिबीची लाज वाटते त्याला, जाऊ नको. तुम्ही नेहमी माझ्या भावाबद्दल चुकीचं बोलता. हो खूप स्वभावानं चांगला आहे, लोकांनी कोणी त्याच्या मनात काही आणून दिलं असेल असा राग धरणं बरं नाही. शुभ कार्यामध्ये गेलं पाहिजे. समोरच्या माणसाचं खोडलेलं नाव सरळ दिसत होतं तरी मोठ्या कौतुकानं नवऱ्याला पत्रिका दाखवते. मालकानं तिच्या भावनेचा आदर केला, पण सांगितलं तुला जायचं तर जा, मी येऊ शकत नाही, पण माझी इच्छा आहे तूही जाऊ नको, तुझा भाऊ तुला अपमानित करेन. ऐकलं नाही तिनं, मी जाणार. फाटक्या तुटक्या कपडा सहित पोरांना घेऊन निघाली. शेजारनी करूनच पैसे घेतले. मुलं विचारता आई आज बरा दिवस काढला तू, कुठं जायचं आपल्याला? आपण मामाकडे जाणार आहे. मामाकडे जाणार असा आवाज मुलांनी पहिल्यांदा ऐकला होता, कळायला लागलं तेव्हापासून. आई खरंच? हो आई आपल्याला मामा आहे? हो बाळा आपल्याला मामा आहे, खूप श्रीमंत आहे आपला मामा, सगळं आहे आपल्या मामाकडे, मोठा वाडा आहे आपल्या मामाचा. आपल्या मामाच्या मुलीचं लग्न आहे, तिथं बुंदी मिळणार, लाडू मिळणार, गुलाबजाम मिळणार, सगळं मिळणार. चला तुम्ही. हो आईच. पोरांच्या मनात एकच उत्सुकता, मामा मामा मामा. बालपणी मामाच्या घराशी जोडलेलं असतं, हवं हो वाटतं मामाचं घर, तिथं जावं वाटतं. आपला लाड कोड कौतुक होईल, जे हट्ट घरी पुरवल्या जात नाही ते मामाकडे पुरवल्या जातील असा मानस असतो बालपणामध्ये. म्हणून मामाच्या घराची ओढ असते. पण या महाराष्ट्रातले असे अनेक मामे आहेत ज्यांनी आपल्या भाच्यांची ओढ पूर्ण करण्याची सुद्धा संधी जीवनात स्वीकारली नाही. भाच्यांचा कोणता लाड केला नाही, कौतुक केलं नाही. त्यांना आपल्याकडे पाहण्याचा आनंद आहे, आपण त्यांना सुख दिलं पाहिजे. देवाच्या कृपेनं आपलं जरा बरं चाललंय, आपण त्यांच्याकरता काही केलं पाहिजे असं वाटत नाही बऱ्याच लोकांना. इतके काही माणसं अहंकारी झाले, नाते सुद्धा विसरले हो माणसं. ज्या बहिणीनं डब्यातला डबा घास सोन्यासारखा चोरून ठेवला, आमचा बाप चॉकलेट आणायचा एक आणि हातात द्यायच्या बहिणीच्या. एक चॉकलेट हातात दिलं की त्या चॉकलेटाचे आमची बहीण 2 भाग करत होती. पण आमच्या बहिणीला जन्मापासूनच समान भाग कधी करता आले नाही. तिनं लहान मोठा भाग करावा, मोठा भाग दादाला द्यावा आणि लहान भाग स्वतः खावा. हे महाराष्ट्रातल्या सगळ्याच बहिणींनी केलंय. बहीण बहीण आहे. ती ज्ञानोबारायांची असली तरी मुक्ताबाई म्हणून बहीणच आहे, आणि तुमची माझी असली तरी बहीण आहे. हेवा करणं, तिरस्कार करणं, घासातला घास चोरणं बहिणीला कधी जमलं नाही आणि कधी तिला ते जमणारही नाही.
साडी चुडीची अपेक्षा भावाकडून करणारी बहीण, आपलीच महागडी राखी पण भावाचा बांधायला मिळणारा हात. भाऊबीज सण आहे, कष्ट तिचे ओवाळते, प्रेमानं ती आशीर्वाद देते भावाला. ओढ काय हो एका साडी चोळीची, काय शुल्लक सामान्य अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या भगिनीची. इच्छा होती मनात की आज बिघडलेलं नातं खरंच सुधरेल, भावाला आपली ओढ लागेल, म्हणेल बाई बरी आली बाबा, कधी येईल गाई मामाचं घर, कधी येईल मामाचं घर. मामाचं गाव आलं, खाली उतरले, जायला लागली बहीण. त्या मातीचं दर्शनच घेतलं, माहेर होतं ते. अनेक महिला भेटत होत्या तिला, बाई आली हो काकू आले, बरं बरं बरं, खूप दिवसानं आली बाई हो, घरी कामं खूप, नाही वेळोवेळी येणं होत आता, मुलं शाळेत जायला लागली, काय सांगणार आमच्या भावाला, आमच्या गरिबीची लाज वाटते. भाऊ कधी बोलवत नाही, तुम्हाला आठवण येते भावाला आली पाहिजे, सांगितलं नाही. हे मुलं आहे का तुझे, हो काकू, दोन आहे. तुझे मालक नाही आले, दोघं आलो तर शक्य होत नाही घरचं. ते मला म्हटले तू जा, मी घर सांभाळतो, गुरु जनावर आहे घरी, नाहीये ना. झाक झाकते बहीण, सांगितलं नाही तिने. भला मोठा मंडप आहे, मोठी मोठी पाहुणे आलेली आहे, अनेक लोकांचं स्वागत होते. आणि तेवढ्यात बहिणीनं त्या महाद्वारातून प्रवेश केला. दोरवर भाऊजाई उभी होती, तिनं पाहिलं ननंदेला, पळतच गेली. स्त्रीला स्त्रीचं अंतःकरण कळतं. आपली ननंद आली, न बोलावता आली, पळतच गेली. भर मंडपात गल्लीवर ननंदीच्या पाया पडली, बाई या या ताई, बरे आलं, खूप आनंद झाला तुम्ही आल्याचा. दोन्ही भाच्यांना जवळच घेतलं, पहिल्यांदाच पाहिलं होतं त्यांना. पाहल्या पाहल्याच कळत होतं आपल्या ननंदबाईची परिस्थिती गरिबीची आहे. आपलं कर्तव्य आहे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. चला तुम्ही नवीन वस्त्र बदलून घ्या, मी तुम्हाला साडी देते, छान साडी आणून ठेवली तुमच्याकरता. कशाची आणली होती येईल याची कल्पनाच नव्हती, पण तरी तिच्याकरता आणलेली देऊ आपण तिला. चला मी आणूनच ठेवली. खूप आनंद वाटला. पहिला प्रश्न आहे बहिणीचा, भाऊजाई भेटल्यानंतर सुद्धा, ताई माझा दादा कुठे आहे हो? सांगा, ज्यानं लग्न झाल्यानंतर 12 वर्ष हिचं घर पाहिलं नाही, तिच्याबद्दल विचारलं. आहे खूप मजेत आहे. तेवढ्या समोरून भाऊ आला. वाटलं होतं जसं वहिनींनी जवळ घेतलं, भाऊही जवळ घेईल, घेतलं नाही. त्याचा अहंकार नात्यामध्ये सुद्धा पुन्हा आडवा आला.
बहिणीला पाहता बरोबर त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तू इथं का आली? मी तुला बोलावलं होतं. अगं इथं माझी नात्या गोत्याची सगळी मित्रमंडळी श्रीमंत आहे, तू पहिली लंकेची पार्वती आहे. बाई होऊ दे ना बापा सुखानं आमच्या मुलीचं लग्न. काय लग्नामध्ये विघ्न घेऊन आली? इतकं मोठं श्रीमंताचं स्थळ आमच्या मुलीला भेटलं, त्यांनी तुझ्याकडे पाहिलं, मला विचारलं कोण आहे, काय सांगू? बहीण आहे. तुम्ही निघून जा. बहीण म्हणते दादा बाईचं लग्न लागलं की निघून जाईल बापा, एवढा कशाला राग भरतो रे? काही मागायला नाही रे दादा. तुझ्या पोरीला आशीर्वाद द्यायला आली. मुलं पाहत होते, हा माणूस कोण आहे आपल्या आईला बोलतोय. बायको समजावते, अहो तुम्हाला कळतं का काही? पत्रिका देऊन लोक लग्नाला येत नाही. ताई आल्या, त्यांचं स्वागत करा. ऐकलं नाही, हात धरला बहिणीचा, ओढताना दिला. मंडपाच्या पट्टीच्या आड गोठा होता, जुनं घर होतं राहत. दरवाजा उघडला आणि सांगितलं चला मध्ये, लग्नाला थांबायचंय, इथूनच बघा लग्न, मी करतो तुमची व्यवस्था. दोन्ही भाचे फार वाईट आहे गरिबी. अरे बाप रे, कोणाच्या नशिबाला ते येऊ नये, इतकी वाईट आहे. कोणी मदतीला धावून येत नाही महाराज गरीबाच्या. चेष्टा करतात माणसं गरीबाची, थट्टा घेतात. दाबून ठेवलं, दरवाजा बंद केला बाहेरून. इकडे लग्न लागलं, फटाके फुटतात, आवाज येतो, पंक्ता बसल्या, पोरं रडत होते. आई आता खूप भूक लागली. तू तो म्हणाली होती मामाकडे बुंदी मिळणार, लाडू मिळणार, गुलाबजाम मिळणार, इथे तर काहीच नाही ग आई. पाणी तरी दे. आई तुला जोर जोरात बोलत होता, ढकलत होता, तो माणूस कोण होता ग? काय सांगणार? तुमचा मामा तोच होता, तोच मामा आहे आपला. सांगितलं नाही? ज्वारीचे दांडे होते, ऊस म्हणून खाल्ले पोरांनी. सार वराड निघून गेलं. आणि मग भावाची बायको दरवाजा उघडायला आली, म्हणते ताई आमचं जीवन पारतंत्र्यात आहे, आम्ही काही करू शकत नाही, माफी मागते मी तुमच्या भावाकडून. दिवसभर लेकरू उपवाशी, काहीतरी खाऊन घ्या. बाई म्हणते वहिनी हे श्रीमंताचं अन्न आहे, आम्ही खाऊ शकत नाही. असू द्या, तुमचं तुम्हाला लकला. वहिनी खरं सांगू, माझा मालक नाही म्हणत होता यायला. मी आले हो, म्हटलं बिघडलेलं नातं सुधरल. पण असू द्या, दादाला काही आमची दया आली नाही. वहिनी आता नाही येणार आम्ही तुमच्या घरी. आमचा आशीर्वाद आहे तुमच्या मुलीला, खूप चांगलं स्थळ भेटलं, तुमचं देव कल्याण करो. थांबली नाही बहीण, निघून आली. परत आपल्या भावाकडे कधी गेली नाही. ही सत्य महाराष्ट्रात विदर्भात घडलेली घटना तुम्हाला का सांगतोय?
दोन्ही बाजू या बदलणाऱ्या असतात. गरिबी काही कायमस्वरूपी राहत नाही. श्रीमंताची श्रीमंती लक्ष्मी ती काही दासी नसते, मक्तेदारी नसते. ती कधी बाजू बदलेल सांगता येत नाही. ज्या बहिणीला लग्नात कोणी उभं राहू दिलं नाही, तिनं दोन्ही मुलं खूप शिकवले, इतके शिकवले, इतका जीव ओतला. पोरांनी प्रचंड चिकाटीने मेहनतीने आपल्या अभ्यासाचा कळस केला. आई वडिलांच्या आशीर्वादानं साधू संतांच्या कृपेने दोन्हीचे दोन्ही मुलं क्लास 1 अधिकारी झाले. आता तो भाऊ बहिणीची विनंती करतो, बाई एखाद दिवस या बाबा गरीबाच्या घरी जेवायला. पण बहीण आहे ते होकार देऊन जेवणाकरता भावाकडे गेली स्वतःच्या गाडीने. पोरं सोबत, मागं पुढं त्यांच्या गाड्या, मस्त व्यवस्था केलेली भावानं. बसायला पाट, चांगलं ताट चांदीचं. बहीण जेवायला बसली, मुलं बसले, भाऊ बसला. बहिणीनं सगळे दागिने काढायला सुरुवात केली. दादा एक पाट आण रे. आणला. ताट आण. त्या ताटामध्ये गळ्यातली गडसरी, गौपोत, मणीबंद, कटीबंद सगळं सोनं काढलं आणि ताटात ठेवलं. तिथं जिलेबी ठेवली, गुलाबजाम ठेवला, काय असतील ते पदार्थ ठेवले. बाई हे काय करत? दादा यांना जीव घालतो ना. अगं सोनं आहे बाई, ते सोनं कुठे जेवतं का? बहीण म्हणते, दादा तुला आठवतं रे, मी बाईच्या लग्नाकरता आले होते तेव्हा हे माझ्याजवळ नव्हतं. तू बहिणीला नाही रे, 2 क्लास 1 अधिकारी पोरांच्या आईला जेवायला बोलावलेलं हे विसरू नको. गरिबी खूप वाईट आहे. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा दादा. तव बहीण म्हणे दादा दादा. भाऊ बीजेला आला माझा भाऊराया. भाऊ बीजेला आला माझा भाऊराया. रक्षाबंधनाला आला माझा भाऊराया. माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याची तोडे. वर्णन करते बहीण भावाचं. भाऊ बीजेला आला माझा भाऊराया. भाऊ बीजेला आला माझा भाऊराया. वर्णन करावं करतो. इथं नातं पूर्ववत आता राहिलेलं नाही. कोण म्हणता तुम्ही कोणाला माझं म्हणू शकता कायमस्वरूपी? बरं चाललंय तुमचं, शरीर चांगलंय तोपर्यंत तुमची मुलं तुमच्या ताब्यात आहे. नाकातलं शिंबूड तोंडात जाऊ द्या, गलित गात्र इंद्रिय होऊ द्या, तुम्हाला एखादा दुर्धर आजार होऊ द्या, रुमाल सुद्धा रुमाल रुमाल नाकाला पोरग लावत नाही. इतकं नालायक जग आहे. काही कौतुक नसतं करायचं. मला 2 मुलं आहे, सगळ्यांनाच आहे. ते काय म्हातारपणात सगळ्यांचीच पोरं कामाला येत नाही. मुलं कोंबडीलाही असतात. अन्न उकरायचं साधन, तिला मागे अन्न पाहायचं साधन पुढे. डोळ्यानं अन्न पाहते उकरड्यावर, उकरत 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 अख्खा उकरडा उकरून टाकते. का? माझी पोर आहे मागे, हे माझ्या कामाला येतील पुढं. अगं तुझ्या मानेला सुरी लागली तेवढेला पोरं नसतात कामाला येत.
ये पोरा वो तो कोई बिल्ली ले गई, कोई चिल्ली ले गई, सब हो गए बाटा बाट। ते नसतात। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। माता कहे बेटा मेरा है, पिता कहे बेटा मेरा है। ना माता जी का ना पिताजी का, ये तो जन्म देने का नाता है। बहन कहे भैया मेरी है, भैया मेरा है। भैया कहे बहन मेरी है। ना भैया जी का ना बहन का, ये तो राखी बांधने का नाता है। पति कहे पत्नी मेरी है, पत्नी कहे पति मेरा है। ना पत्नी का ना पति का, ये तो शादी का एक नाता है। मामा कहे भांजा मेरा है, मामी कहे भांजा मेरा मेरा है। ना मामा जी का ना मामी जी का, ये तो बेटी देने का नाता है। ये तो बेटी देने का नाता है। कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है। ना कमाल का ना कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है। ये तो हरि गुण गाने का नाता है। तू काया नगर